नमस्कार. आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या एच प्रभागात आमदार महोदयांनी एक सभा बोलवलेली. ज्या कोणाचे काही प्रॉब्लेम असतील त्यांनी येथे येऊन ते प्रॉब्लेम सांगण्यासाठी आलेले. ह्या ठिकाणी महिला मंडळी देखील आलेली आहे. ते कशासाठी आले, काय प्रॉब्लेम आहे ते आपण ऐकूया. तुम्ही आज इथे आलेले, तुमचं काय प्रॉब्लेम? माझा हे प्रॉब्लेम होता की आमच्या गाड्या उचलल्याला धमकी दिल्या आम्हाला. आम्ही 20 वर्ष झाले गाडी लावायला. मला सांगता की इकडे गाडी नाही लावायचं ना, तुमचं तोडून टाकल गाडी. कुठून ऑर्डर आले आम्हाला माहित नाही, कोण सांगितलं ते पण आम्हाला माहित नाही, म्हणून आज इकडे आम्ही आले भेटायला. तुमची गाडी किती वर्षापासून तुम्ही लावता? 15-20 वर्ष झाले आम्हाला गाड्या लावून. कुठे लावता तुम्ही? सहयोग नगरला आदित्य होंडा शोरूम कडे. आता तुमची गाडी सध्या उचललेली आहे? उचलले नाही, धमकी देऊन गेले आम्हाला. धमकी देऊन गेले आम्ही गाड्या हटवले तिकडून. हटवले का तुमच्याकडून काही पैसे वगैरे मागण्यात आले? नाही, पैसे वगैरे काहीच नाही बोलले, फक्त सांगते कंप्लेंट आले गाडी उचलायचं. कोण आलेलं तुमच्याकडे कंप्लेंट? ते आता मला माहित नाही कोण कंप्लेंट केलंय. तिकडे काय आवडून ऑर्डर आले आम्हाला. तुमची गाडी कुठे लागते? माझी पण गाडी आदित्य होंडाच्या पहिला बाजूला लागायची. तिकडनं आदित्य होंडाने माझी गाडी हटवली आणि त्यांची टेम्पो आणि काहीतरी कार तुटलेली फुटलेली ठेवलेली आहे तिकडे. त्या लोकांनी माझी गाडी जप्त केली, म्हणजे जागा हे केली, म्हणून मी त्याच्या बाजूच्या ह्याच्यामध्ये आली. आता तिकडे पण हे लोक अशी करतात. आज माझी वहिनी आहे, तिचा नवरा ऑफ झालेला आहे, तिच्या छोट्या छोट्या मुली आहेत. आज त्याच वडापावच्या गाडीवरती त्या मुलींचं शिक्षण वगैरे होतं. आज त्या बाईला कोणच आधार नाही. तिचे ना आई वडील आहेत ना बहीण भाऊ आहेत. हा, ती एकटीच बाई हे करते. माझी एवढीच मान्य आहे का त्या बाईला तिकडे जागा द्यावी आणि कोणी पण काही पण कंप्लेंट केली तर त्या बाईला कोणी हे नाही करावं. मी तिला मदत करायला जाते, कारण एकटीला तिला होणार नाही, म्हणून मी तिला वडापावच्या गाडीवरती मदत करायला जाते. तुमच्या गाडीमुळे येण्या जाणाऱ्या वाहनाला त्रास होतोय? नाहीच, तुम्ही येऊन बघा केवढी जागा मोकळी आहे. ती जागा केवढी आहे मोकळी ती तुम्ही येऊन एकदा बघा, मग तुम्हाला माहिती पडेल. आमच्यामुळे कोणालाच काही त्रास नाही होत. मॅडम सर, माझं दुकान आहे इथे वसई किडनी केअरच्या जवळ. वडापावची गाडी आहे आणि काल अचानकपणे ते अतिक्रमण विभागवाले आले होते आणि त्यांनी काही कल्पना न देता माझा सिलेंडर आणि माझे टेबल वगैरे सगळे उचलून घेऊन गेले. पण ऍटलीस्ट तुम्ही मला सांगायचं ना बाबा तुमची गाडी आहे. म्हणजे मी त्यांना विचारतेय की कोणी कंप्लेंट नाही, ऑनलाईन कंप्लेंट आली आहे तुमच्या विरुद्ध, इथे हातगाड्या वगैरे उचलायच्या आहेत. पण सर तुम्ही रिकम्प्लेंट तरी सांगा ना आम्हाला, कोणी केली की काही केली ते सांगायला हवंय ना. तुम्ही अचानकपणे मी वडापाव काढते, तुम्ही अचानक तुम्ही सांगताय सगळं बंद करा, तुम्ही शटर बंद करा, आम्हाला फोटो काढायचे आहेत, सिलेंडर उचलून घेऊन जाताय आणि माझे कस्टमर सर उभे आहेत. जर तुम्ही जर माझं दुकानच बंद केलं आणि माझ्या मुलग्याचे 2दा बोन मॅरो झाले सर. आता ऍटलिस्ट आता 1 वर्ष झाला, आता तो 3 महिने रेच आला होता. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना 6 महिन्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आला होता. मग त्याचा खर्च, त्याला एक 10 लाख रुपये खर्च झाला, मिस्टरांना 7-8 लाख. ते माझ्या डोक्यावरती कर्ज आहे सर. आता मिस्टर आता हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत, पण त्याचं कर्ज आता फेडायसाठी जर मी जर वडापावची जर गाडी चालवत असेल, आता हे लोक जर येऊन जर बंद करत असतील तर हे मला एक अतिक्रमणवाले मला पैसे देणार आहेत का माझं घर चालवायला? भाजी मार्केटला भाजी विकतात आणि रस्त्यावरती फुटपाथ देखील संपूर्ण भरलेला आहे. संपूर्ण भरलं ते भाजी मार्केट वगैरे ते सगळं भरलेलं चालतं आणि आम्ही लोकांनी वडापावची गाडी चालली तर तुम्हाला लोकांना जमत नाही. नवीन लोकांना तुम्ही जागा देता, नवीन लोकांना तुम्ही जागा देता. आणि जो आम्ही माझी 7-8 वर्ष झाली सर गाडी चालू आहे आणि लॉकडाऊन मध्ये मी 10 महिने गावाला होते, म्हणून आम्ही गावावरून परत आले. म्हटलं काहीतरी छोटा मोठा काहीतरी व्यवसाय चालू करावा, कारण मिस्टरांची पण नोकरी कामावरून काढून टाकलं, म्हणून आम्ही 11 महिने गावाला होतो. 11 महिन्यानंतर मुंबईला आलो. म्हटलं माझ्याकडे साहित्य होतं, एक पॅन वगैरे सगळं काहीतरी होतं ते, त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी चालू करावं आपण काहीतरी छोटस. मग तिकडचं थोडंसं हे करून आम्ही तिथे जागा बघितली आणि एकमेक थोडं त्यांना विचारून तिथे एक सेटअप चालू केला होता. हातगाडीवरती सर चालू केला होता. म्हणजे तुम्ही जर असंच चालू केलं तर आम्हाला कसं होणार? तुम्ही सिलेंडरच घेऊन गेलात माझं, तर मी वडापाव बनवणार कसा आणि माझा मी उदरनिर्वाह चालवणार कसा? माझ्या तर वहिनीला आधारच नाही कोणाचा ना. तिचे भाऊ आहे, बहीण आहे, दीर आहे, तो पण थोडासा कमरेनी हे झालेला, त्याच्यामुळे त्याला पण काहीच करू शकत नाही. तो पण मी तेवढं त्यांना जाऊन मदत करते. माझे एवढे कोण पण नाही आजूबाजूला कोण करायला मदत आहे ना. आमच्या गाडीवर आमच्यावरच आहे. मी गाडी चालवत आमचं घर चालणार आहे ना, तर काय चालणार नाही. तुमच्या घरी अजून कमावणार कोणच नाहीये. पोरी आहे, पोरीचा पण ऍक्सिडेंट झालाय, तिला 3 लाखचा खर्च पण आलाय. कुठून आणणार मी? माझी आई पण सर डायलिसिस पेशंट आहे, किडनी फेल आहे. सर आम्हाला काहीतरी तिथे हटवायला नाही पाहिजे, असं काहीतरी व्यवस्था द्या. हा, असं काहीतरी व्यवस्था द्या आम्हाला. आम्ही तिथलेच रहिवासी आहेत.
आणि मी पण सोन्या गावातच राहते सर. तिथे सोन्या गावात पण असं हे नाहीये की यायला ज्याला वेहिकल आहे की काही असं नाही. मी पण चालत येते चालत जाते, सामान दोन्ही पिशव्या मी हातात उचलून घेऊन जाते सर दुपारी वगैरे. हे लोकांना कळत नाहीये का? तुम्ही अचानकपणे एकटी बाई आहे तिथे, ती वडापाव काढते आणि तुम्ही अचानक येऊन सगळं बंद करा सांगताय. मला 1 तासात तुमची जागा रिकामी पाहिजे. मी एकटी मोठी गाडी सर मी कशी हलवणार? एक तर माझ्या गाडीला व्हील नाहीये, मी थोडीशी एकटी गाडी बाई उचलू नाही शकत आहे ना. मला वेळ द्या तुम्ही संध्याकाळपर्यंत. आता आम्हाला फोटो काढायचे आहेत, तिकडे तुमची जागा रिकामी दाखवायची आम्हाला साहेबांना. असं नसतं ना सर. पण तुम्ही आम्हाला ते म्हणता तुम्ही संध्याकाळी या. मी म्हटलं माझे मिस्टर 5च्या नंतर येतात कामावरून. तर नाही 5 वाजता तुमचं ऑफिस आमचं बंद होतं, तर तुम्ही यायचं नाही. फोटो काढायला आम्ही कधी येणार? 5च्या आधी तुम्ही जागा खाली करा, ही आम्हाला गाडी हटवून द्या तुम्ही तिकडे. पण हे तर शक्य नाहीये ना सर. हे जर तुमची जबरदस्ती झाली ना तुमची माझ्यावरती. गाडीचा स्पॉट कोणता पुन्हा एकदा? वसई किडनी केअर सर. तिकडे तुमचं हो माझी तिकडे गाडी लागते. तुमच्या दुसरं नाही यांची शिवकनगरलाच आहे. आणि माझी सर दोनच गाड्या आहेत फक्त. यांच्या कोणाचं काहीच उचलून नेलं नाहीये सर. फक्त माझी गाडी आणि माझ्या बाजूच्या गाडी, ते माझा सिलेंडर आणि टेबल तेच उचलून नेले. बाकी एवढी सगळं आता त्या मॅडम बोलत होत्या अगरवाल पासून सगळीकडे उचललंय म्हणून, तर बाकी कुठेच काही उचललं नाहीये. फक्त माझ्या बाजूच्या 2 गाड्या, तर माझ्या गाडीत आणि माझ्या बाजूच्या गाडीत दोघींचं सिलेंडर उचलून घेऊन गेलेले आहेत. हे कसं सर चालतं मग? तुम्ही मग फक्त माझ्याच गाडीवरती कारवाई का? नगरपालिकेला माहिती आहे का आम्ही आदिवासी पाड्यात राहतो, मग त्यांनी जरा समजावायला पाहिजे ना की बाजूला आदिवासी पाडा आणि इथे थोड्याच अंतरावर आम्ही धंदा करतो. निदान त्यांना सगळ्यांना माहिती आहे आमची घरातली परिस्थिती काय येते. आमचं करोनामध्ये पूर्ण परिवार उद्ध्वस्त झालेला आहे. आज ती एकटी बाई 3 मुलींना घेऊन कसं पोट भरणार? जरा तरी या लोकांनी समजायला पाहिजे. आणि जर नवीन लोकांच्या तुम्ही गाड्या उचलताना तर जुन्या गाड्यांना हात नका ना लावू तुम्ही. आता जे नवीन लागले आहेत ना ते लोक इथं कोणच हजर नाही. जे आम्ही जुने असं आहेत. असं का? तुम्हाला काय वाटतं? ते त्यांची गाडी ठेवतात आणि तुमची गाडी आता उचलतात. ते कसं काय आहे ते आम्हाला माहिती नाही. आम्ही जे कसं आम्ही बोलू जुने शकणार? लोकं हा तिथे. जुने लोक आम्ही सगळे इकडे आहेत, नवीन लोक कोणच आलेले नाही. आणि नवीन लोक काय बोलतात? नगरपालिकेने तर हे दिलं आहे दीनदयाळ योजनेतर्फे. पण हे गरीब लोकांसाठी तुम्ही योजना नवीन लोक काय बोलतात? हे जर तुम्ही देताय गरीब लोकांसाठी, जर दीनदयाळ योजनेचा नागरी अर्थ उपजीविका अभियान तर हे दिलंय केंद्रशासित दीनदयाळ योजना, तर हे तुम्ही देताय गरीब लोकांसाठीच देताय ना. हे गरीब लोकांसाठी, मग तुम्ही गरीब लोकांच्या गाड्या उचलता कशाला? हे जर मी देते आहे, हे जर मी त्यांना सांगते, स्वतःहून सांगते माझ्याकडे जावक क्रमांक आहे, माझ्याकडे सगळं आहे, तर तुम्ही माझी गाडी काय उचलता? नाही आम्हाला ऑनलाईन कंप्लेंट आलेली. असं नसतं ना सर. तर आपण बघितलं आज महिलांना सशक्त करण्यासाठी, महिलांना कुठेतरी स्वतःच्या पायावरती उभं राहावे म्हणून महिलांना स्वतःच्या पायावरती उभं राहावं, महिलांनी आपल्या घरचं उपजीविका चालवावी म्हणून महिलांना कुठेतरी सपोर्ट केला जातो. आणि गव्हर्नमेंटच्या स्कीमवरती महिलांना ज्याप्रमाणे मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न असतो. परंतु आज वसईमध्ये काय चाललंय? वसईमध्ये ज्या महिला ज्यांच्या घरात उत्पन्नाचं काहीच स्तोत्र नाही, ज्यांच्या घरामध्ये मुलं आणि आपले मिस्टर हे आजारी आहेत, त्यांना आपल्या स्वतःची रोजी कशी चालवावी, त्यांना स्वतःचं घर कसं चालवायचं हे फार मोठा टेन्शन असते. कोणतीही महिला आपलं घर सोडून रस्त्यावरती येऊन जेव्हा एखाद्या वस्तूचं विक्री करून ती आपले घर चालवायचा प्रयत्न करते तेव्हा तिच्यावरती काहीतरी मजबुरी असते. परंतु ह्या ठिकाणी महिला काम करत असतात, त्यांना त्यांची गाडी उचलली जाते आणि इतर परप्रांतीय इथे भरमसाठ प्रमाणात आपले व्यवसाय करत आहेत. मधोमध रस्त्याच्या कोणत्याही कॉर्नरला तुम्ही जा, 2 गाड्या ऑफिशियली आहेत तर 5 गाड्या अनऑथराईज आहेत, परंतु त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही, असं ह्या महिलांचं म्हणणं आहे. ह्या महिला विनंती करत आहेत प्रशासनाला की आम्ही तिकडे ज्या गाड्या लावतो, आम्ही आमचा उदरनिर्वाह करतो, आम्ही आमच्या घरातील आजारी माणसाचं औषध करतोय, ह्यासाठी आम्हाला इथे बसू द्या. आज देखील त्यांनी आमदार मॅडमला एक पत्र दिलेलं आहे आणि विनंती याचना केली आहे की आमच्या गाड्या त्याच ठिकाणी राहू द्या. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप दाबेसह छोटू आनंद, नमस्कार.